आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। उद्या मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधलं शेवटचं बजेट सादर होणार। 146 खासदारांचं निलंबनही रद्द। फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 वेळा महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता। 11 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये, शेवटच्या आठवड्यात नागपूर, तर 19 तारखेला पुण्याचा दौरा। राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द। आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे आजची बैठक रद्द। मुख्यमंत्री सांगलीला रवाना होणार। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधातील खंडणी प्रकरणामध्ये तपास बंद करण्याचा अहवाल। आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळले नसल्याची अहवालामध्ये सीबीआयची माहिती। वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश। महाविकास आघाडीकडून अधिकृत पत्र जारी। 2 फेब्रुवारीला आंबेडकर बैठकीला उपस्थित राहणार, तर बैठकीमध्ये रंगलं मानापमान नाट्य। मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी आणखी 2 दिवसांची मुदतवाढ। 3 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजेपर्यंत मागासवर्ग आयोगाला रिपोर्ट सादर करण्याचे आदेश। सगळी सुविधांसंदर्भात आजपासून अंमलबजावणी सुरू न केल्यास 10 तारखेपासून आमरण उपोषण। मनोज जरांगे यांची घोषणा। अधिवेशन घेऊन तातडीनं कायद्यामध्ये रूपांतर करण्याची मागणी। शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन। वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आज ईडी चौकशी, तर सोरेन यांना अटक होण्याची शक्यता। मुख्यमंत्री पदासाठी सोरेन यांच्या पत्नीच्या नावाचा प्रस्ताव। जायकवाडीमध्ये सध्या 38.42% पाणीसाठा शिल्लक। पिण्यासाठी पाणी राखीव। उन्हाळी पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय। मंदिरं पिकनिक स्पॉट नाही। गैर हिंदू असलेल्यांना शपथपत्र देऊन मगच मंदिरामध्ये प्रवेश द्या। मद्रास हायकोर्टाचा निर्णय। ज्ञानवापी वादा प्रकरणामध्ये आज महत्त्वाचा दिवस। व्यास तळघरामध्ये पूजेला परवानगी मिळणार की नाही याकडे लक्ष। जिल्हा न्यायालय देणार निर्णय। पवई IIT मध्ये प्रख्यात भाषातज्ञ गणेश देवी यांचं व्याख्यान अचानक रद्द। प्रशासनानं व्याख्यान रद्द केल्यानं विद्यार्थ्यांमध्ये असंतोष। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर। कला क्षेत्रातल्या भरीव योगदानासंदर्भात गौरव। मुख्यमंत्री शिंदेंकडून घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।